नमस्कार मित्रांनो, मी राहुल शिंदे. नाशिक बिझनेस डायरी उद्योजकांची यशोगाथा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण भेटणार आहोत एक अशा व्यक्तिमत्वाला जे रुग्ण बघत नाही तर माणूस समजून घेतात. इथे गोळ्या नाहीत पण आरोग्य आहे. इथे ऑपरेशन नाही पण एक नवा पर्याय आहे आणि शरीर शुद्ध होऊन बरे होण्याची ताकद आहे. तर आपण आज भेटूया नाशिकमधील सुप्रसिद्ध वेलनेस कोच श्री आशिष निकम सर, जे गेली अनेक वर्ष हजारो रुग्णांचं आयुष्य बदलत आहे. निसर्ग, आहार, शुद्धीकरण, पंचकर्म, योग आणि त्यावर आधारित एक संपूर्ण उपचार पद्धती. चला तर मग जाणून घेऊया नैसर्गिक उपचारांची खरी ताकद, विज्ञान, अनुभव आणि परिणाम. स्वागत आहे श्री आशिष निकम सर यांचे. थँक्यू सर. आपल्या वैद्यकीय प्रवासाबद्दल थोडं सांगू शकतो? ओके. तर वैद्यकीय प्रवास जो म्हणजे ज्यावेळेस काही वर्षांपूर्वी मी खूप आजारी होतो आणि खूप त्रास होता मला. पोटाचे विकार, ऍसिडिटी, बॉडी पेन, अशा बऱ्याच समस्या माझ्या होत्या आणि त्यावरती मी खूप उपचार घेत होतो. खूप साऱ्या औषधं, ट्रीटमेंट घेत होतो आणि सलाईन वगैरे बऱ्याच गोष्टी करत होतो. पण त्या ट्रीटमेंटनी मला पाहिजे तितका इफेक्ट मिळत नव्हता आणि खूप वर्ष माझे असे गेले. आणि एक दिवस मला खूप त्रास व्हायला लागला आणि डॉक्टरांनी मला सांगितलं, एक आयुर्वेदिक उपचार घेतला गावामध्ये. तर त्यांनी सांगितलं की हे जर आणलं नसतं ते मेले असते, असं सांगितलं होतं. आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपण एवढी सगळी ट्रीटमेंट घेतोय तर आपल्याला रिझल्ट का नाही येते. तर जोपर्यंत आपल्या सवयी बदलते तोपर्यंत आपल्याला कोणत्या डॉक्टरचा गुण येत नाही. ज्या दिवशी आपण सवयी बदलतो त्या दिवसापासून कोणत्या डॉक्टरची गरज पडत नाही, हे माझ्या लक्षात आलं. आणि मी सगळ्यात जास्त माझ्या सवयींवरती काम करायला सुरुवात केली आणि त्यासोबत निसर्गोपचार ही प्रणाली मी अवगत केली आणि तिथून पुढे मी त्याच्यामध्ये डीप अभ्यास करायला सुरुवात केली. सर, आपल्या वैद्यकीय सोडोल नॅचरोपॅथी सेंटर ही संकल्पना कशी उभी राहील आणि त्याचं उद्दिष्ट काय आहे? सुडोल नॅचरोपॅथी सेंटर हे जे 2012 याची सुरुवात झाली आणि याचं जे उद्दिष्ट आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 1 लाख लोकांचं शरीर शुद्धीकरण करून त्यांना मुळासकट कायमस्वरूपी निरोगी करणे हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि इथे निसर्गोपचार आपल्या या सेंटरमध्ये कोणत्याही आजाराचं नेमकं मूळ कारण काय हे जाणून घेऊन, नेमकं त्यांना मूळ कारण कशामुळे, त्रास कशामुळे होतोय हे जाणून घेऊन कायमस्वरूपी मुळासकट कसे बरे होता येईल यावरती प्रॉपर मार्गदर्शन आणि सल्ला देऊन त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात. सर, निसर्गोपचार म्हणजे नेमकं काय? निसर्गोपचार म्हणजे निसर्गामध्ये ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहे, निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे त्या सर्व गोष्टींचा वापर करून मुळासकट कायमस्वरूपी बरे होणे. जसं आता निसर्गाने आपल्याला सूर्यप्रकाश दिलेला आहे, पृथ्वीमध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला फळं दिलेल्या आहे. ओके, सगळ्या गोष्टींचा निसर्गामध्ये ऑलरेडी सगळ्या गोष्टी आहे, पण आपण निसर्गापासून आता लांब चाललेलो आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं उदाहरणार्थ की रस्त्यावरती बघा, बरेचसे लोक, आपण थोडंफार घरात चांगल्या घरात राहतो, आपण शिळपाका खाल्लं की आपल्याला आजारी पडतो. पण तेच तुम्ही रस्त्यावरची जर मुले बघितली, जे भिकारी म्हणता येईल किंवा त्यांना काही मागतात, तर काही शिळपाका सर्व खातात पण त्यांना काही आजार होत नाही, काही त्रास होत नाही. कारण की ते निसर्गाच्या सानिध्यात आहे, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात आहे. पण आपण 4 भिंतीमध्ये राहतो, एसी मध्ये राहतो, जाताना गाडीमध्ये एसी मध्ये जातो, कंटिन्यू एसी मध्ये असून तरी सुद्धा आपली इम्युनिटी पॉवर वीक असते आणि आजारी पडतो, कारण आपण निसर्गाला कनेक्टेड नाही आहोत. सर, नाडी परीक्षा आणि संकल्पना लोकांना फारशी माहिती नाही, त्याबद्दल थोडं सविस्तर सांगू शकाल का? ओके. नाडी परीक्षण म्हणजे आपल्या शरीरामध्ये नाडी म्हणजे वात, पित्त आणि कफ याचा त्रिदोषचा प्रॉपर बॅलन्स आहे की नाही ते बघणे म्हणजे नाडी परीक्षण असते. आणि नाडीवरनं आपल्याला समजतं की नेमकं आजाराचं मूळ कारण काय, आपल्या शरीरामध्ये काय काय कमतरता आहेत, भविष्यात काय आजार होऊ शकतात आणि त्याच्यावरती आपण आजच ऍक्शन घेऊन कसं बरं होऊ शकतो हे नाडी परीक्षणाद्वारे आपल्याला कळतं. सर, लठ्ठपणा आजकाल सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे. वाईट अशी जीवनशैलीमुळे आपली लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत या समस्येने सगळ्यांना भेडसावलेलं आहे. तर निसर्गोपचार या समस्येकडे कोणत्या नजरेने बघतो आणि निसर्गोपचारामध्ये याच्यावर काय उपाय आहे? बघा, लठ्ठपणा हा आजार नाहीये, पण तो सर्व आजारांची जननी आहे. जर समजा
कुणी किती ट्रीटमेंट घेतल्या, किती औषध उपचार केले, पण जोपर्यंत वजनाचा लोड गुडघ्यावरती आहे, कमरेवरती आहे, तोपर्यंत त्यांची गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, स्पॉन्डिलोसिसचे प्रॉब्लेम, फ्रोझन शोल्डर हे कंटिन्यू होत राहतील. पण जर त्यांचं वजन कमी केलं तर जवळजवळ 50% त्रास तिथेच कमी होऊन जातो. आणि वजन जास्त असल्यामुळे दम लागणे, धाप लागणे, आळस येणे, सुस्ती येणे, हार्टवरती लोड येणे, हार्टला एक्स्ट्रा पंपिंग करायला लागतं, भविष्यामध्ये अटॅक होण्याचे चान्सेस असतात. आणि कोणताही आजार सांगू येत नाही. एक आजार संपूर्ण आयुष्याची कमाई घेऊन जाऊ शकतो आणि एक निर्णय वजन कमी करण्याचा तुमच्या संपूर्ण आयुष्याची कमाई वाचू शकतो, त्रास वाचू शकतो. सर, हे झालं लठ्ठ लोकांबद्दल. पण जे लोक अतिशय कृश आहेत किंवा बारीक आहेत, तर त्यांच्या वजन वाढीसाठी निसर्गोपचाराकडे काय काय उपाययोजना आहेत? नक्कीच वजन वाढी सुद्धा उपाययोजना आहेत. जसं आयुर्वेदाच्या साह्याने तुमच्या पचनक्रियेवरती काम केलं जातं. जे आता रोज आपण खातोय ते अंगी लागत नाही, कारण पचनक्रिया वीक असल्यामुळे. तर आयुर्वेदाच्या साह्याने आपली पचनक्रिया चांगली करून एकदा तुम्ही वेट गेन करून ते कायमस्वरूपी मेंटेन ठेवू शकता, बॉडी बिल्डिंग करू शकता, तुमचे साईज गेन करू शकता. त्यानंतर वजन कमी असल्यामुळे थोडासा विकनेस, थकवा, डायजेशन प्रॉब्लेम, चिडचिडपणा किंवा कॉन्फिडन्स लेवल कमी असते. तर हे वजन कमी असल्यामुळे हे सगळे त्रास होतात. आणि ज्यावेळेस आपण डायजेशन वरती काम करतो हे सगळे त्रास होण्यासकट बरे होऊ शकतात. सर, आजकाल तरुण मुलींमध्ये पीसीओडी आणि पीसीओएस याच्या समस्या वाढत आहेत. तर निसर्गोपचारामध्ये याच्याबद्दल काय उपाययोजना आहेत? पीसीओडी जे आहे हा लाईफस्टाईल डिसीज आहे, जीवनशैलीचा एक भाग आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण काय करतो, आपली खाण्याची पद्धत कशी आहे, पाणी पिण्याची पद्धत कशी आहे आणि बाहेरचे खाणे आहे, यामुळे काय होत आहे की हार्मोन्स इनबॅलन्स होत आहे. त्यामुळे पीसीओडीचा प्रॉब्लेम हा वाढत चाललेला आहे. आणि यावरती एकच उपाय आहे की तुमची जीवनशैली बदलणे. ही जर बदलली तर हा प्रॉब्लेम लगेच लवकर सॉल्व्ह होतो. सर, आजकाल आपण बघितलं की डायबिटीस किंवा मधुमेह हा लवकर वयात पण येतो काही लोकांना याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय उपाययोजना आपण करू शकतो? तो रिव्हर्स करता येतो का? येस, डायबिटीज 100% रिव्हर्स करता येतो, पण त्यासाठी आपल्या सवयीमध्ये बदल करायला लागेल. जसं की तुमची सकाळी उठल्यापासून जीवनशैली, जसं व्यायाम आहे, तुमचा आहार आहे, शरीर शुद्धीकरण आहे, वेळोवेळी चेकअप, तपासणी करणे की आपली शुगर किती कमी झालेली आहे, ओके, आणि आपल्या पचनक्रियेवरती काम करणं गरजेचं. यावरती जर काम केलं आणि साधारणतः 6 महिने ते 12 महिने जर ट्रीटमेंट घेतली प्रॉपर आणि तुमच्या सवयीवर काम झालं तर शुगर तुमची नक्की रिव्हर्स होऊ शकते आणि कायमस्वरूपी मेंटेन राहू शकते. सर, रक्त शुद्धीकरण ही प्रक्रिया त्वचारोग, मधुमेह किंवा आपलं केसांच्या समस्यांमध्ये कशा प्रकारे मदत करू शकतो? रक्त शुद्धीकरण जे आहे, जसं आता आपल्या रक्तामध्ये खूप सारी घाण कचरा असते आणि आपण खूप सारे स्किनसाठी ट्रीटमेंट घेतो, त्वचारोग तज्ञांकडे जातो, खूप सारी ट्रीटमेंट घेतो, त्यानंतर साबण लावतो, काही क्रीम युज करतो. पण जोपर्यंत आपला पोटात साफ नसेल, शरीरामध्ये घाण कचरा असेल किंवा जी घाण कचरा ती पचनक्रियेसोबत रक्तामध्ये जाते आणि रक्तामध्ये खूप सारी घाण कचरा होते आणि त्यामुळे त्वचारोग होतो. जोपर्यंत रक्त शुद्धीकरण करत नाही तोपर्यंत हा त्वचारोग कमी होत नाही. जसे तुम्ही रक्त शुद्धीकरण केलं तुमचे त्रास हे बरे होऊ शकतात. आणि सर, पाठदुखी, सांधेदुखी आणि मणक्यांचे त्रास हे केवळ ज्येष्ठांमध्येच नाही, तर आजच्या ज्या जीवनशैलीमुळे हे तरुण मुलांमध्ये सुद्धा याचं प्रमाण अधिक प्रमाणामध्ये आहे. तर औषधांशिवाय यातून सुटका करणं शक्य आहे का? तो 100% शक्य आहे. कारण की त्यांची जी पद्धत आहे, उभं राहण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, आता बरेच लोक असे वाकून बसतात, क्योंकि ह्या पद्धतीमुळे बॅकचे प्रॉब्लेम होऊ शकतात. बरेच लोक एकदम एका पायावर उभे राहतात, त्यामुळे प्रॉब्लेम होतात. झोपताना सुद्धा काही लोक उलटे झोपतात. तर झोपायची पद्धत, उभं राहण्याची पद्धत, बसण्याची पद्धत ही जर आपण बदलली तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. पण हे जर नाही बदलली तर आपले गुडघ्यांचे प्रॉब्लेम, मणक्यांचे प्रॉब्लेम, स्पॉन्डिलोसिसचे प्रॉब्लेम. आता बरेच लोक मोबाईल बघतात, असं मोबाईल घेतात आणि मोबाईल मध्ये कंटिन्यू 3 तास असे बघता येते, हे स्पॉन्डिलोसिसचे त्रास होऊ शकतात, मणक्यांचे विकार होऊ शकतात. तर हे मोबाईल बघण्याची प्रॉपर पद्धत या पद्धतीने असली पाहिजे. व्यवस्थित इथे स्टँड ठेवून, लांब ठेवून असं बघितलं. बरेच लोक असेच बघतात, त्यामुळे बऱ्याच लोकांना मानेचे विकार आज व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे ती बघण्याची पोझिशन प्रॉपर असली पाहिजे, तेव्हा हे सगळ्यातून सुटका होऊ शकते. तर तणाव, झोपेचा अभाव आणि मानसिक अस्वस्थता यावर निसर्गोपचारात काय काय उपाययोजना दिलेल्या आहेत? तणाव आज हा जगातला म्हणजे प्रत्येक घरामध्ये ताणतणाव, स्ट्रेस, टेन्शन, निगेटिव्हिटी, नकारात्मक हे सगळं प्रॉब्लेम जे आहे वाढत चालले. त्याचं कारण काय की आपली ही जी लाईफस्टाईल आहे आणि रोजच्या आपल्या रुटीन जे आहे ते बिघडलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला टेन्शन येतं. कोणाला पैशाच्या समस्या आहेत, कोणाला आजाराच्या समस्या आहेत, कोणाचे सगळे ट्रीटमेंट घेऊन पण त्यांना गुण येते, त्याच्यामुळे स्ट्रेस आहे. आणि घरामध्ये काय होतं, हसबंडचे पैसे सारखे
आता ते त्यामुळे ते स्ट्रेसमध्ये की माझे पैसे सारखे जात आहे पण घरामध्ये रिझल्ट येत नाही याचा ताणतणाव आहे. पण या सगळ्यांवरती जीवनशैली बदलणे आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं जे आहे 99% जास्त आजार हे स्ट्रेसमुळे होत आहे. आणि या स्ट्रेसला कमी करण्यासाठी सगळ्यात मोठं फाउंडेशन, सगळ्यात मोठा जो पाया आहे तो म्हणजे मेडिटेशन. आणि मेडिटेशन बऱ्याच लोकांना असं वाटतं की शांत बसायला लागेल, श्वास घ्यावा लागेल आणि तेवढ्या पुरतं त्यांना असं वाटतं आणि ह्या असं वाटल्यामुळे ते काही करत नाही. पण मेडिटेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत, खूप सारे प्रकार आहेत. ते प्रॉपर पद्धतीने जर तुम्ही मेडिटेशन केलं, ओके, जसं उदाहरणार्थ एवढं जरी केलं, दीर्घ श्वास घेणे म्हणजे दीर्घ श्वसन जर केलं तर दीर्घ आयुष्य जर पाहिजे असेल तर दीर्घ श्वसन करणे. तर दीर्घ श्वास जरी घेतला, फक्त श्वास घेतला असा आणि हळूवारपणे सोडला तरी तुमचा स्ट्रेस कमी होतो. फक्त 5 काउंट करून तुम्ही 5 वेळा जर श्वास घेतला, दीर्घ श्वास घेतला आणि सोडला, दीर्घ श्वास घेतला आणि सोडला, तरी सुद्धा तुमचा स्ट्रेस इमिडिएटली कमी होतो. आणि बरेच लोक म्हणतात 1 पासून 100 पर्यंत काउंट करा, आपला राग कमी होईल, स्ट्रेस कमी होईल. पण ते काउंट करेपर्यंत आणखी प्रॉब्लेम होत जातो. तर आपल्याला श्वासावरती लक्ष केंद्रित करायचंय. हा श्वास एक मात्र अशी गोष्ट आहे की याच्यावरती पूर्ण बॉडी, माइंड, बॉडी आणि सोल हे तिन्ही पण कंट्रोलमध्ये येतात. आणि हे मेडिटेशनमुळे केवळ शक्य आहे. आणि कोणताही व्यक्ती स्ट्रेसमधून लवकर बाहेर पडू शकतो. सगळ्यात पॉवरफुल जो प्राणायाम आहे वात, पित्त, कफ, त्रिदोषला बॅलन्स करण्यासाठी, त्यानंतर तुमचा स्ट्रेस कमी करण्यासाठी, तो म्हणजे अनुलोम विलोम. ह्या प्राणायाम केल्याने तुमचा त्रिदोष बॅलन्स होतो, तुमचा थकवा, स्ट्रेस, टेन्शन, निगेटिव्हिटी कमी होते आणि तुमचं माइंड रिलॅक्स होतं आणि तुम्ही नवचैतन्य प्राप्त करून नव्याने तुमचं जीवन सुरुवात करू शकता. आणि सर एक प्रश्न आहे, त्वचेच्या समस्या जसे पिंपल्स आहे, डार्क सर्कल्स आहे किंवा तुमचा एक्झिमा वगैरे असेल, त्वचेचे विकार असतील वेगळ्या प्रकारचे, यांच्यावर आतून कशा प्रकारे उपचार केले जातात? हा बघा, ज्याप्रमाणे आता ह्या स्किनचे प्रॉब्लेम दिवसेंदिवस वाढत चाललेले, कारण की आपण खूप साऱ्या क्रीम युज करतोय, फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, खूप साऱ्या गोष्टी युज करतोय आणि हे सगळे कॉस्मेटिक युज करून करून आपल्या चेहऱ्यावरती परिणाम होतोय. लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं आतून शुद्ध शरीर शुद्ध नाहीये, आतमध्ये जोपर्यंत पोटा साफ नाही तोपर्यंत हे त्वचा विकार होत राहणार आहे. जसं उदाहरणार्थ आपण घराची साफसफाई करतो दिवाळीला, दसऱ्याला, त्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग करतो, त्याप्रमाणे तुम्ही शरीराची शुद्धीकरण केलंय का? जोपर्यंत तुमचं शरीर आतून शुद्ध नाही होणार, शरीरातली घाण कचरा बाहेर पडणार नाही, तोपर्यंत हे त्वचा विकार, पिंपल्स, डार्क सर्कल, पिगमेंटेशन, टॅनिंग, काळपट चेहरा, काळपट पडणे, ओके, ठिकठिकाणी स्पॉट होणे, त्याच्यानंतर पिंपल्स येणे, हे सगळं पस होणे, त्यानंतर फोडी येणे, मोठमोठे गाठी येणे, हे सगळे प्रॉब्लेम होण्याचे कारण काय की तुमच्या शरीरामध्ये घाण कचरा खूप प्रमाणात साठलेला आहे. आणि त्याला ज्यावेळेस तुम्ही शरीर शुद्धीकरण करता, तर शरीर शुद्धीकरण केल्यानंतर तुमची अन्ननलिका, जठराग्नी, किडनी, लिव्हर, आतडे, छोटे आतडे, मोठे आतडे, ही सगळी घाण कचरा बाहेर पडते. वर्षानुवर्ष जमलेली सगळी घाण कचरा ती बाहेर पडते आणि तुमचं शरीर नव्याने काम करायला सुरुवात करतं, तुमचे अवयव नव्याने काम करायला सुरुवात करतं, तुमचं डायजेस्ट सिस्टीम चांगली होते, तुम्हाला झोप चांगली लागते, तुमची स्किन ग्लो करते, शरीरातली अतिरिक्त चरबी कमी होते. हे सगळे फायदे आपल्याला शरीर शुद्धीकरणाद्वारे होतात. सर, आपल्याकडे येणारे रुग्ण, आपल्या केंद्रावर येणारे रुग्ण कुठल्या प्रकारच्या समस्या घेऊन आपल्याकडे येतात? आमच्याकडे येणारे जे आहेत, जसं वजन कमी करणे, वजन वाढवणे किंवा स्किन प्रॉब्लेम, गुडघेदुखी, पाठदुखी, जेवढे दुखीचे प्रॉब्लेम आहे ते सगळे घेऊन येतात आणि त्यांना आम्ही सुखी करायचं काम करतो. एखाद्या रुग्णाचा संस्मरणीय अनुभव सांगू शकाल का? हा, तर आमच्याकडे एक खूप जिवंत उदाहरण आहे आणि आमच्या सुडोल सेंटर मधले सगळ्यात यंगेस्ट पण त्यांचं वय 61 आहे, पण ते सगळ्यात यंगेस्ट काय आहे? कारण 61 वयामध्ये 2 तास वर्कआउट करण्याची त्यांची कॅपॅसिटी बिल्ड झालेली, एवढा त्यांचा स्टॅमिना वाढलेला आहे. त्यांचं नाव आहे वंदना सोनवणे. त्यांनी पहिल्याच महिन्यामध्ये गुडघेदुखी जवळजवळ 75% कमी केली. जी चालण्याची स्टाईल होती ती जे असे बॅलन्स करून चालवत होते, आज ते सरळ चालायला सुरुवात केली. त्यांचं आधी वजन 108 किलो होतं, आज त्यांचं वजन 91 kg आहे. जवळजवळ 17 किलो वजन त्यांनी कमी केलंय. पोटाचा घेर जाताना 13 इंच घेर कमी केलेला आहे. प्लस त्यांचं घरामध्ये सगळे कामं ते स्वतः करतात आणि आज त्यांना एवढे फास्ट ऍक्टिव्ह झालेले आहेत ते की सगळे कामं खूप पटापट करतात. पहिले थांबून करायचे, आज त्यांचं स्पीड वाढलाय, स्टॅमिना वाढला, एनर्जी वाढली, चेहऱ्याचा टोन वाढलाय, चेहऱ्यावर रिंकल्स नाहीये, पूर्ण स्किन एकदम टोन आहे 61 वयामध्ये सुद्धा. म्हणून ते आमच्या सुडोल सेंटर मध्ये सगळ्यात यंगेस्ट पर्सन आहे. सर, एक महत्वाचा प्रश्न, आपल्या मते निसर्गोपचाराचं भवितव्य काय आहे किंवा भविष्य काय आहे? येणारा काळ हा फक्त निसर्गोपचाराचा असणार आहे. कारण ऑलरेडी आपण बघतोय की 100 वर्ष, काही वर्षांपूर्वी आपण बघतो की कुठल्याही प्रकारचे दवाखाने नव्हते,
सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट ह्या घरीच केल्या जायच्या. आजी आपल्याला सांगायची की हा पालाला घे, त्याला कुटून वगैरे याचा ज्यूस करून पी, किंवा कुठे काही जखमा झाल्या तर ते फक्त पालापाचोळा ठेचून ते चिपकून द्यायचे, ते बरे होऊन जायचे. आज गल्लोगल्लीमध्ये आज दवाखाने आहेत, सगळीकडे मोठमोठे मॉल सारखे हॉस्पिटल होत आहेत, कारण की आपण आपली जीवनशैली बदलत नाहीये, त्यामुळे आपल्याला कुठेच गुण येत नाहीये. तर याच्यावरती ज्याचं निसर्गोपचाराचं भवितव्य खूप मोठं आहे, कारण हा काळ निसर्गाचा आहे. कारण आपण पूर्वी निसर्गामध्ये राहायचो, निसर्गाशी कनेक्टेड राहायचो. जसं आता आपल्या घरामध्ये एखादा कुत्रा असेल तर त्याला आपण एवढे इंजेक्शन देतो भारी भारी, तरी त्यांना त्रास होतो. आणि रस्त्यावरचे कुत्रे बघा, तर त्यांना काहीच त्रास नाही, त्यांना काही इंजेक्शन नाही, चालणे काही नाही, तरी सुद्धा ते ऑटोमॅटिक त्यांच्या जखमा त्रास बाहेरच्या बाहेरच ते बंद होऊन जातात. पण घरातल्या व्यक्तींना सगळं करून त्रास असतो. कुत्रा एसी मध्ये असतं, सगळं असून तरी सुद्धा त्रास होतोय. आपण जेव्हा निसर्गाच्या सानिध्यात राहतो, पूर्वी काय व्हायचं, आपण पायी चालायचो, अनवाणी पायाने चालायचो, जमिनीची अर्थिंग मिळायची, आपल्याला करंट मिळायचा. आपण शेतामध्ये जायचो तर मातीशी संपर्क होता, सूर्यप्रकाशाशी संपर्क होता. आपण जेवण सुद्धा करायचो तर 4 भिंतीत न करता आपण शेतामध्ये बसून तिथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण जेवण करायचो. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार व्हायचे नाही. हे सगळे सर, निसर्गोपचाराचं भविष्यव्य काय किंवा भविष्य काय वाटतं आपल्याला, काय मत आहे? निसर्ग येणारा काळ हा पूर्ण निसर्गोपचाराचा असणार आहे. कारण की बघा, आपण आता सगळं रिसायकल होत चाललेलं आहे. रिसायकल म्हणजे काय होतंय, आता सगळ्यांकडे गाड्या आहे, 4 व्हीलर आहे, ओके, सगळेजण मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरत आहे. पण आता प्रत्येक घरामध्ये आता आपण बघतोय की काही लोक जे आहे 50-50 हजार 60-60 हजार रुपयाच्या सायकल घेत आहे. आणि आज सायकलवरती आज फिरायला सुरुवात केली, म्हणजे सगळं रिसायकल व्हायला सुरुवात झालेली आहे. तर पुन्हा आपण बॅक टू नेचर आता चाललेलो आहे. बघा, जे निसर्ग म्हणजे काय की आपण 4 भिंतीमध्ये निसर्ग नाहीये. तर ज्यावेळेस आपण कुठे फिरायला जातो, ट्रेकिंगला जातो, निसर्गाच्या सानिध्यात जातो, पाऊस आपल्यावरती पडतो, पावसाच्या पाण्यामध्ये, नदीमध्ये आपण बसतो, तलावामध्ये बसतो आणि निसर्गाच्या सानिध्यात जेव्हा राहतो, जेव्हा तिथे ध्यान करतो, तर हे सगळ्या गोष्टींनी येणारा काळ हा सगळं निसर्गोपचाराचा असणार आहे. कारण की पूर्वी आपण खूप कमी आजारी पडायचो, 100, 125, 120 वर्ष आपण जगायचो. त्यावेळेस 100-125 वर्ष जगायचो, कारण की त्यावेळेस आपण निसर्गाच्या सानिध्यात होतो, अनवाणी पायाने चालायचो, जमिनीची आर्थिंग आपल्याला मिळायची, शेतामध्ये जायचो, काम करायचो, सकाळी पहाटे लवकर उठून जायचो, 7-8 वाजता आपला नाश्ता व्हायचा, 11-12 वाजता जेवण व्हायचं, दुपारी थोडासा आराम व्हायचा, पुन्हा शेतामध्ये जायचं, संध्याकाळी 5-6 वाजता जेवण व्हायचं. अशी आपली पूर्ण प्रणाली असल्यामुळे, ही पद्धती असल्यामुळे त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार होत नव्हते. तर आता ही सगळी जीवनशैली बदलल्यामुळे आपल्याला सगळे बीपी, शुगर, थायरॉइड, अनेक प्रकारचे आजार आता व्हायला सुरुवात झाली. नॉर्मल ऍसिडिटी पासून तर लास्ट स्टेज कॅन्सर पर्यंत होण्याचं कारण की आपण निसर्गाच्या सानिध्यात नाहीये. कंटिन्यू एसी मध्ये आहोत, 4 भिंतीमध्ये आहोत, त्यानंतर कंटिन्यू पॅक, त्यानंतर सगळे खूप सारे मच्छरांचे जागे मॉर्टिन वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या आपण घरामध्ये सगळे केमिकल प्रोसेस आपल्या चालू झालेले आहेत. त्या श्वासावाटे आपल्या नाकाद्वारे शरीरामध्ये जात आहे, त्यामुळे सगळे वेगवेगळे आजार होत आहेत. पण आपण निसर्गाशी जर पुन्हा कनेक्ट राहिलो, सूर्यप्रकाशात राहिलो, पावसाचं पाणी आपल्याला पडलं, त्यानंतर आपण ध्यान, प्राणायाम, निसर्गाच्या सानिध्यात जर राहून केलं तर आपल्याला ऑक्सिजनचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात मिळतं आणि आपण कायमस्वरूपी निरोगी राहू शकतो. ते एक मात्र ते निसर्गोपचार. तर येणारा काळ हा पूर्ण निसर्गोपचाराचाच असणार आहे. ऑलरेडी लोक खूप सारे ट्रीटमेंट घेत आहेत, सगळे करून थकलेले आहेत आणि सगळ्यांना थकल्यानंतर शेवटचा एक मात्र अंतिम पर्याय जो मुळात सकट तुम्हाला कायमस्वरूपी बरा करू शकतो, तो म्हणजे एक मात्र निसर्गोपचार. सर, शेवटी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्या? एकच संदेश देईल, तो खूप पॉवरफुल असेल. ते म्हणजे, जर तुम्ही योग्य दिशेला गेले तर तुम्हाला रातोरात रिझल्ट येईल. चुकीच्या दिशेला जर गेले तर आयुष्यभर रिझल्ट येणार नाही. वेळ वाया जाईल, पैसा वाया जाईल, एनर्जी वाया जाईल आणि खूप सारा त्रास होईल. आणि एकच मात्र की दिशा, ज्याची दिशा योग्य असते त्याची दशा ऑटोमॅटिक बदलते आणि ज्याची दिशा चुकीची असते त्याची दशा कधीच बदलत नाही. जर तुमची दशा बदलत नाही याचा अर्थ तुमची दिशा चुकलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि दिशा जर योग्य असेल तर रातोरात रिझल्ट येतो. जर का आमच्या प्रेक्षकांमधल्या काही रुग्णांना आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर ते कशा पद्धतीने आपल्याशी कनेक्ट होऊ शकतात? आमचं सुडल निसर्गोपचार केंद्र, नॅचरोपॅथी अँड मेडिटेशन सेंटर, पासपोर्ट ऑफिसच्या मागे नाशिक रोडला आहे. इथे तुम्ही संपर्क साधू शकता, अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही येऊ शकता. तर मित्रांनो, आज आपण नाशिक बिझनेस डायरी उद्योजकांची यशोगाथा या कार्यक्रमात प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ श्री अशोक निकम सर यांच्याशी आपण वार्तालाप केला. निसर्गोपचाराने सर्व समस्यांवर कशा प्रकारे आपण निवारण करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे उपचार करू शकतो याबद्दल सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. तर त्याबद्दल सरांचे आभार, थँक्यू. आणि यानंतरच आपण आता पुढील सेशन मध्ये आपण भेटणार आहोत नवीन व्यावसायिकांसोबत.
सोबत नवीन चर्चा, नवीन उद्योजकांसोबत नवीन वार्तालाप. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.